जळगाव कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभागृहात बुधवारी एका दिमागदार सोहळ्यात दोन दिग्गज व्यक्तिमत्वांच्या कार्याचा गौरव करण्यात आला। बाजार समितीचे आधारस्तंभ माजी सभापती स्व सीतारामदादा सोनवणे आणि संसदरत्न खासदार स्मिताताई वाघ यांच्या तैलचित्रांचे अनावरण मान्यवरांच्या उपस्थितीत उत्साहात संपन्न झाले। कार्यक्रमात सीतारामदादा सोनवणे यांच्या 15 वर्षांच्या प्रदीर्घ सभापती पदाच्या कार्यकाळाचा आढावा घेण्यात आला। त्यांनी घेतलेले शेतकरी हिताचे निर्णय आणि बाजार समितीला दिलेली नवी दिशा आजही आपल्या सर्वांसाठी दीपस्तंभासारखे आहे, अशा शब्दात मान्यवरांनी त्यांच्या स्मृतींना उजाळा दिला। या प्रसंगी माजी सभापती डॉक्टर शांतारामदादा सोनवणे, संचालक प्रभाकर अप्पा सोनवणे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे चेअरमन सुनील महाजन, वसंतराव सोनवणे, माजी उपमहापौर डॉक्टर अश्विन सोनवणे, प्राध्यापक डॉक्टर राजू पाटील, अशोक राठी, संभाजी सोनवणे, अनिल सोनवणे आणि सचिव कैलास शिंदे यांच्यासह बाजार समितीचे सर्व पदाधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते। आणि त्याचं श्रेय खरोखरच आपल्या सुनील कडे आहे। त्याने मनावर घेतलं। डॉक्टर अश्विन एक दिवशी या ठिकाणी आला, त्याच्या लक्षात आलं की सर्वांचे फोटो आणि खरं म्हणजे जे आपल्या मार्केटचे पितामह भीष्म होते त्यांचा फोटो जो त्यांना दिसला नाही, कदाचित असेलही पूर्वी, पण तो काहीतरी मला असं वाटतं काहीतरी त्याच्यामुळे तो काढला गेला होता, पण तो पुन्हा या ठिकाणी बसवायचा म्हणून चिरंजीव अश्विनच्या मनात आलं आणि ते सुनीलजवळ त्यांनी आपल्या त्यांच्या भावना त्या व्यक्त केल्या आणि त्याप्रमाणे आज आपण या ठिकाणी दादांच्या फोटोचं अनावरण, त्याचमुळे सुनीताताईच्या फोटोचं अनावरण करण्यासाठी काय ठिकाणी या ठिकाणी जमलो आपण। मला तुमचंसुद्धा एवढं प्रेम पाहून मला खूप आनंद होतोय। पण जळगावच्या विद्यमान खासदार स्मिताताई वाघ यांच्या प्रभावी कामगिरीची आणि त्यांना मिळालेल्या संसदरत्न पुरस्काराची दखल या निमित्ताने घेण्यात आली। त्यांचे तैलचित्र भावी पिढीतील लोकप्रतिनिधींना जनसेवेची प्रेरणा देत राहील, असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला। जळगाव तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीचे सर्व संचालक मंडळाने मिळून या ठिकाणी असा निर्णय घेतला होता की स्वर्गीय सीतारामदादा सोनवणे हे गेले 15 वर्षापर्यंत या मार्केट समितीचे सभापती होते आणि त्यांच्या काळात शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी त्यांनी खूप महत्त्वाच्या भूमिका त्यावेळेस निभावलेल्या होत्या। आणि अशा परिस्थितीत या मार्केट कमिटीत येणाऱ्या नवीन संचालकांना सुद्धा त्यांच्यापासून प्रेरणा मिळावी हा उद्देश आमच्या मनात होता। आणि अश्विन भाऊन ज्यावेळेस आम्ही इथं सोबत आलो त्यावेळेस अश्विन भाऊंनाही वाटलं की दादा सभापती होते अगोदर आणि त्यांचं कार्य उल्लेखनीय या बाजार समितीसाठी होतं, म्हणून त्यांची एक प्रतिमा या सभागृहात असावी म्हणून आम्ही त्यांची प्रतिमा आणि लोकसभेच्या सदस्या स्मिताताई यांना संसदरत्न पुरस्कार मिळाला। आणि या सभागृहात एका महिला नेत्याचा सुद्धा फोटो असणे आवश्यक आहे की ज्या खरोखर ॲक्टिव्ह आहेत, ज्यांचं कार्य आहे, म्हणून आम्ही स्मिताताई वाघ यांचा सुद्धा फोटोचं अनावरण केलं। आणि मी स्वतःला खूप भाग्यवान समजतो की मार्केट कमिटीचे तत्कालीन चेअरमन जे होते दादासाहेब, त्यांचं प्रतिमेचं अनावरण माझ्या कारकिर्दीत झालं, याचा मला आयुष्यभर आनंद राहील।